मित्रांनो नमस्कार. बघा, टेट 2022-55 संदर्भात सुप्रीम कोर्टाचा 2 दिवसापूर्वी आदेश आलेला आहे, 2-3 दिवसापूर्वी. आणि त्याच अनुषंगाने बघा खूप चुकीच्या माहिती लोकांपर्यंत पसरवल्या जात आहेत, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि याच अनुषंगाने वेगवेगळ्या बातम्या देखील चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी न्यूजपेपरला लावण्याचं काम काही अभियोग्यताधारकाकडून म्हणा किंवा समोरच्या बाजूने केस जिंकलेले काही बांधव आहेत त्यांच्या बाजूने त्याचे चुकीचे अर्थ सांगून चुकीच्या पद्धतीचं हे सगळं सांगून हे केलं जात आहे. आणि त्याच अनुषंगाने नक्की या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा योग्य आणि खरा अर्थ काय आणि नक्की याची अंमलबजावणी कशा प्रकारे होणार याच्या संदर्भाने योग्य तो व्हिडिओ माहिती लोकांपर्यंत येणं गरजेचं असल्यामुळं आजचा हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आणि मग याच्यामध्ये खरंच या याद्या रिवाईज होतील का, जे दूरच्या जिल्ह्यात लोक आहेत त्यांना जवळच्या जिल्ह्यात संधी भेटेल का, आणि जे की आज काही पेपरला बातमी राहील 5 ते 6 हजार लोक जे लागलेले आहेत ते बाहेर निघणार आहेत. या अनुषंगाने नक्की हा आदेश काय, आदेश नक्की काय म्हणतोय आणि याची अंमलबजावणी कशी केली जाऊ शकते या अनुषंगाने एक जे म्हणतो ना आपण योग्य ती माहिती तुमच्यासमोर पोहोचवण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न या ठिकाणी आहे. ओके, चला बघा मित्रांनो, जर आपल्याला याचा जर नेमका अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला याच्यामध्ये लोकांची सुप्रीम कोर्टामध्ये नक्की मागणी काय केलेली होती, मुख्य मागणी काय केलेली होती, कोर्टाने काय सांगितलेलं या अनुषंगाने देखील आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. बघा, सगळ्यात सुरुवातीला यांनी कोर्टापुढे मांडलं की आमचे टेटमध्ये जे गुण होते ते ओपनच्या कट ऑफपेक्षा जास्त होते आणि तरीही आमचे नाव या मेरिट लिस्टमध्ये नाही घेतलेलं नाही, ही त्या ठिकाणी बाजू त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण या लोकांनी मांडलेली होती, असं एक आदेशात कोर्टाचे आदेश दिसत आहे. आणि ह्याचा जर संदर्भ पाहिजे असेल तर सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट फॅक्ट्सच्या संदर्भात दिलेला आहे त्यातला जो पॅराग्राफ 7 आहे तर याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं आहे की असं असं त्यांनी मांडलेलं होतं. म्हणजे त्यांची जी मुख्य तक्रार होती किंवा आम्ही ओपनपेक्षा जास्त गुण मिळवले तरी देखील मेरिट लिस्टमध्ये आमचं नाव नाही. ओके, आणि म्हणून त्यांनी कोर्टात सुप्रीम कोर्टात गेले, हायकोर्टाने त्यांचं ऐकलं नाही की सुप्रीम कोर्टात गेले आणि त्याच्यामध्ये मग कोर्टाने या सगळ्या बाबीवर सुनावणी घेतली. बघा, मग याच पार्श्वभूमीवर कोर्टाने सांगितलं की एखादा जर रिझर्व्ह कॅटेगरीचा उमेदवार असेल, बघा हा स्पष्टपणे आदेश आहे, आज देशात कुठं नमुने ते देखील मी तुम्हाला दाखवतो शेवटी. आणि त्यांनी सांगितलं की रिझर्व्ह कॅटेगरीचा जो एखादा उमेदवार असेल आणि तोही कोणता अपिलंट सांगितलं त्यांनी, जे की अपील करते आहेत, अपील करत्यापैकी जे लोक असे आहेत की रिझर्व्ह कॅटेगरीत असल्यामुळं आणि ओपनपेक्षा कट ऑफ असूनही जर त्यांचा यादीत समावेश झालेला नसेल तर अशा लोकांची या ओपन कॅटेगरी कन्सिडर करून त्या ठिकाणी त्यांना त्यांचा समावेश मेरिटमध्ये केला जावा, हे त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिला. आणि आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे की जे काही इतर जिल्ह्यातले लोक आहेत त्यांना स्वजिल्ह्यात जाता येईल का किंवा ह्या याद्या बदलतील का, रिवाईज होतील का, तर याच्या अनुषंगाने जर केलं संपूर्ण ऑर्डरमध्ये एकाही जागेवर याचा कुठेही उल्लेख नाही. पहिली गोष्ट, कोणतीही यादी जी आतापर्यंत बनलेली ती रद्द नाही किंवा ती नव्याने बनवा असा आदेश नाही की. आणि त्याच्यामुळे कोर्टाने जो काही दिलेला आदेश आहे हा अत्यंत मर्यादित स्वरूपाचा आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की जे अपिलंट्स आहेत आणि ते कोणते अपिलंट्स की जे ओपनच्या कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळवून देखील याच्यामध्ये समावेश नाही, अशाच लोकांचा समावेश त्या ठिकाणी करण्याचा त्या ठिकाणी आदेश त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून हा आदेश अपील करता पुरता मर्यादित आहे. तसेच कोर्टाने स्पष्ट आदेश दिल्यामुळं हे सर्व याद्या, कोणतीही यादी रद्द झालेली नाही आणि मेरिट लिस्ट याद्या नव्याने तयार करण्याचा याच्यामध्ये संबंधच येत नाही. त्याच्यामुळं ही पुनर्नियुक्ती वगैरे होणार, ह्या सगळ्या अफवा आहेत त्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न केलेला जात आहे. आणि याच्यामागं आम्हाला बऱ्याच लोकांकडून त्या ठिकाणी अशीही माहिती मिळाली, अनेक जे की इतर जिल्ह्यात लागलेले बांधव होते, तुम्ही जवळ लागताल ह्या नावाखाली त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात केससाठी पैसा घेतला गेला. आणि आता निर्णय त्यांच्या तो मुद्दा निर्णयात न आल्यामुळं हे चुकीच्या पद्धतीने एक वातावरण निर्मिती प्रोपगंडा तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय, शासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, लोकांना चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु शासन ही मोठी यंत्रणा आहे, त्यांना याचा सगळा अर्थ करतं, त्यांच्याकडे स्पेशल कायदेशीर विभाग असतो आणि तो योग्य अर्थ काढून त्या ठिकाणी नक्कीच हे करतो. परंतु जर या ठिकाणी जर काही लोक चुकीची हे करून जर तसा प्रयत्न करत असतील तर नक्की त्याबाबत देखील आपल्याला एक काहीतरी भूमिका त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे.
आणि म्हणून या ठिकाणी आमची जी भूमिका आहे अगदी स्पष्ट आहे की कोर्टाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन केलं जावं आणि जे खरंच अपिलार्थी आहेत ज्यांच्यावर अन्याय होतोय तर यांना त्या ठिकाणी न्याय देऊन त्यांचा मेरिटमध्ये समावेश केला जावा. पहिला मुद्दा. बघा बघा आता याच्यामध्ये एक संघटना म्हणून एक सगळ्यांना न्याय मिळावा, कोणावरही अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून जरी हा आदेश फक्त कर्त्यापुरता मर्यादित असला तरी आम्ही एक याच्या पुढं पाऊल ठेवून एक भूमिका या ठिकाणी घेऊ की जर असा आणखी कोणता कॅन्डिडेट असेल मागासवर्गीय की ओपन कटऑफपेक्षा जास्त गुण असून देखील तो यादीमध्ये आलेला नाही आणि तो कोर्टातही गेलेला नाही, त्यांनी आणखी परत त्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये पडणं आणि हे पडणं हे त्याचं टाळावं, बाकीच्या गोष्टी टाळाव्यात आणि त्याचंही नुकसान होऊ नये की बाकीचे लागा लागले ना आपण तसेच राहिलो, आपण फक्त अपिलार्थी झालो नाही म्हणून. तर अशा लोकांचाही समावेश करावा ही देखील त्या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेमार्फत त्या ठिकाणी मागणी करू. आणि जी 4 वर्षापासून जवळपास 2022 ते 26 ही भरती प्रक्रिया झालेली आहे, ही भरती प्रक्रिया आणखी 2-3 वर्ष पुढं चालू नये आणि 2025ची जी टेट झालेली आहे त्याच्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ नये आणि परत 2-3 वर्ष ही भरती सुरू व्हायलाच जाऊ नये. कारण की जर याच्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल झालं, बाकीच्या गोष्टी झाल्या तर याला आणखी वेळ लागणार आहे. आणि तुमच्या माहितीस्तव सांगतो, जे सर्व उच्च न्यायालयात गेलेले लोक होते, आमची 2 दिवसापासून याचा सगळ्यांनी अभ्यास केला, बारकाईने अभ्यास केला आणि या कोर्ट ऑर्डरमधील कच्चे दुवे काय आहेत हे सगळे आम्ही शोधले. त्याचं कारण असं आहे की मान्य हायकोर्टाने का निर्णय 60%च्या बाजूने दिला, त्याचं कारण की दोन्ही बाजू त्या ठिकाणी सक्षमपणे मांडल्या गेल्या आणि त्यातून योग्य जी बाजू मान्य हायकोर्टाने सांगितली. पण सुप्रीम कोर्टात काय घडलं, सुप्रीम कोर्टात घडलं की फक्त विरोधी बाजू कोर्टात गेली, दुसरी बाजू त्या ठिकाणी गेली नाही आणि काही जी थोडीफार भूमिका मांडली शासनातर्फे, थोडक्यात जी भूमिका मांडली ती एकच बाजू ऐकली आणि शासनाची भूमिका ऐकली, त्याच्यामध्ये जास्त त्याच्यावर डिबेट होऊ शकलेली नाही आणि दुसरी बाजूच स्पष्टपणे न ऐकल्यामुळं त्या ठिकाणी स्पष्टपणे एकांगी निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि याच्यामध्ये हा निर्णय का झाला, नक्की त्याच्यात काय माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय फॅक्ट्स लक्षात घ्यायला याचा मी अत्यंत बारकाईने ओळ टू ओळ अभ्यास केला, शब्दानुशब्द अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी अशा सापडल्या, कच्चे दुवे सापडले की हो की हे निकाल पूर्णपणे फिरू शकतात जर रिव्ह्यूमध्ये गेलं तर. परंतु आम्ही त्या ठिकाणी सविस्तर चर्चा केली. बाबा 2022 पासून भरती प्रक्रिया झाली, अनेक लोक 2-2 वर्ष झाले लागलेले, ठीक आहे. आता 2025ची भरती प्रक्रिया आली आणि या सगळ्या अनुषंगाने परत हे पेचीद्यामध्ये पडण्यापेक्षा, एवढं जाण्यापेक्षा जसं आहे तसं जे कोर्टाने सांगितलं की कट ऑफपेक्षा पुढच्या अपिलंट्स यांचा समावेश करा, आमची हरकत नाही, ओके. त्याच्यापेक्षा एक पुढचं पाऊल, एक मध्यम मार्ग म्हणून आपण त्या ठिकाणी टाकू की जर असाही आणखी काही लोक असतील की जे कट ऑफपेक्षा ओपनच्या जास्त आहेत आणि तरी देखील कोणत्याच्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यात त्यांचा समावेश नाही, यांचा देखील त्या ठिकाणी समावेश करावा आणि ही भरती प्रक्रिया जी 4 वर्षापासून आहे 8 वर्ष होण्याऐवजी इथंच थांबावी आणि लगेच 2025ची भरती प्रक्रिया व्हावी, ह्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नरत आहोत. परंतु जर या ठिकाणी असं जो काही प्रोपगंडा चालू आहे, कुठे जिल्हे बदलायचे, कुठं काय, जे कोर्टात आदेशातच नाही, अशा प्रक्रियेने जर काही कार्यवाही शासनावर दबाव आणून लादण्याचा जर काही प्रयत्न झाला, शासनाकडून बी चुकीची काही कार्यवाही त्या ठिकाणी होत असेल तर 100% आम्ही याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयाला आव्हान देऊन रिव्ह्यू पिटिशन त्या ठिकाणी 100% दाखल करू. त्याच्यामध्ये जरी आम्हाला 1% चान्स असेल, -0.1% जरी चान्स असेल तरी बघा रिव्ह्यूमध्ये काय होतं, जर फॅक्ट्सच एका बाजूने पाहिलेले असेल, दुसरी बाजू पाहिलेली नसेल, त्याच्यामध्ये कमतरता राहिली असेल तर ही सुप्रीम कोर्टाची चेंबरमध्ये सुनावणी होते आणि याच्यामध्ये जर असा काही परिणाम झालेला असेल चुकीच्या गोष्टीमुळे तर तो दुरुस्त होतो आणि तशा गोष्टी आम्ही शोधून ठेवलेल्या आहेत नक्कीच की जो हे निकाल रिव्ह्यूमध्ये सुद्धा फिरवू शकतात, ओके. परंतु त्याच्यामध्ये वेळ, श्रम, पैसा सगळ्यांचाच जाणार आहे आणि नवीन भरतीच्या प्रक्रियेवर खूप मोठा परिणाम होणार आहे. तर या सगळ्या अनुषंगाने जर ह्या 2 बाबीवर आणि माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर हे निभावत असेल तर जास्त त्याच्यामध्ये आणखी 4 वर्ष न घालवता हे प्रकरण इथंच थांबून ही 2025च्या भरती प्रक्रियेत सुरुवातीपासून हा निर्णय पूर्णपणे त्या ठिकाणी लागू होईल. आणखी दुसरी गोष्ट ही पण आहे आणि पण जर चुकीचं लागू केलं झालं तर हे रिव्ह्यूमध्ये प्रकरण जाईल आणि जर कोर्टाच्या आदेशाच्या व्यतिरिक्त काही जर लागू करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही त्याला याच्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये त्याबाबत आव्हान देऊ आणि जर रिव्ह्यू पिटिशन करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आव्हान त्या ठिकाणी केलं जाईल. हे त्या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो कारण की तो नाविलाज असेल, आमच्या बाजूचा हा नाविलाज असेल त्या ठिकाणी
कारण की कोणावर जर तो NTचे प्रवर्ग आहेत त्यांना जागा चालली नाही म्हणून त्यांच्यावर अन्याय होत असेल. ओबीसी एक खूप मोठे लोक असल्यामुळे ओपनमध्ये यांचं निवडीचं प्रमाण जास्त असतं आणि त्यांच्यावर देखील एक नकारात्मक ओबीसीवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर जे ओपन जे प्युअर ओपन आहेत, ज्यांना कोणतंच आरक्षण नाही, असेही अनेक लोक आणखी देखील 4-5% लोक आहेत. यांना देखील केवळ एकच प्रवर्ग जातो आणि अशा लोकांची पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 11,000 पैकी 1,000 लोक होते असे जे प्युअर ओपनचे होते निवड झालेले आणि त्याच्यामुळं एवढं कमी प्रमाण त्यांचं आहे. 10% सुद्धा ओपनच्या 10% सुद्धा हे लोक राहिलेले नाहीत निवड यादीत आणि तरी देखील जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ह्या अन्यायग्रस्त लोकांची बाजू घेणं ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. नक्की आम्ही ती जबाबदारी घेऊ, पार पाडू, हे या ठिकाणी मला सांगायचं आहे. तुम्हाला जर कोर्टामध्ये ह्या केसमध्ये नक्की काय म्हटलं आहे याचं पुराव्यानिशी जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला थोडक्यात लगेच एका मिनिटामध्ये ते दाखवतो. म्हणजे तुम्हाला सगळ्याला भरोसा बसेल की कसं लोक हे फसवण्याचं काम चालू आहे, चुकीची माहिती देऊन चुकीचा प्रोपगंडा राबवण्याचं कसं काम आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. बघा हे जे कन्क्लुजन आहे सगळ्या निकालाचं कन्क्लुजन थोडक्यात तुम्हाला बाकीचं पॅराग्राफ 7 मध्ये त्यांनी जे काय मांडलेलं होतं ते सांगितलेलं आहेच. त्यांनी फक्त मेरिटपेक्षा मागणी केलेली होती ती मागणी त्यांची मंजूर झालेली. बघा आता 33 मध्ये काय म्हणले कोर्टाने, त्याच मागणीच्या अनुषंगाने कोर्टाने निर्णय दिला की द सेकंड लाईन द रिस्पॉन्डंट शाल इन्क्लूड इन द मेरिट लिस्ट दोज अपीलंट्स हू हॅव सेक्युर्ड मार्क्स हायर दॅन द लास्ट सिलेक्टेड कॅन्डिडेट इन द जनरल कॅटेगरी. बघा स्पष्टपणे सांगितलं की ज्यांनी जनरल कॅटेगरीपेक्षा हायर मार्क घेतलेले आहे तर त्यांचा समावेश मेरिट लिस्टमध्ये करण्यात यावा. आणि कोणाचा करण्यात यावा कारण की हे कोणत्याच मेरिट लिस्टमध्ये नाही आणि यांनी सांगितलं होतं प्रेयरमध्ये की आम्ही जास्त मार्क असून सुद्धा गेलेले होतेच कोण लोक की ज्यांना मार्क जास्त आहेत ओपनच्या कट ऑफपेक्षा त्यांनाच. आणि जर यांनी काही चुकीची माहिती दिलेली असेल त्यात बघा अशा लोक असू शकतात की ओपनपेक्षा कमी मार्क असताना देखील या केसमध्ये होते तर त्यांनी चुकीचं कोर्टासमोर प्रदर्शन केलं किंवा आमचे मार्क जास्त आहेत हे, कारण की त्यांनी सांगितलं की आमचे मार्क ओपनपेक्षा जास्त आहे आणि म्हणून कोर्टाने सांगितलं ओपनपेक्षा जास्त आहेत मेरिट लिस्टमध्ये नाही, त्यांना मेरिट लिस्टमध्ये घ्या. अपिलंट्सला सांगितलं, अपिलंट्स शब्द आहे याच्यामध्ये बघा इथं अपिलंट्स शब्द आहे आणि म्हणून त्यांच्यापुरताच हा मर्यादित निर्णय आहे. आणि म्हणून चुकीची जर याच्यामध्ये जर काही कारवाई होत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी आम्ही अशा कारवाईचा विरोध करू, शासन दरबारी बी त्या ठिकाणी भांडू याच्याबाबत आणि सुप्रीम कोर्टातही रिव्ह्यू त्या ठिकाणी जाऊ. मग 2-4 वर्ष जरी भरती केली तर त्याला आमचा नाविलाज असेल आणि जी काही चुकीची कार्यवाही होईल त्याला हायकोर्टात देखील त्या ठिकाणी आव्हान देऊ, एवढं या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. आणि याच अनुषंगाने जर आपल्याला आपलंही जे काही मत असेल ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जे काही एकदम योग्य मत आहे कोणताही प्रोपगंडा न करता जे सांगितलेलं खरं मत हे जास्तीत जास्त धारकापर्यंत पोहोचा, कारण की जेणेकरून चुकीच्या माहितीमुळं ही भरती प्रक्रिया आपली आणखी 4 वर्ष अडकणार नाही. त्याचबरोबर 2025च्या भरती प्रक्रियेवर पूर्णपणे नकारात्मक परिणाम होणार नाही. ह्या अनुषंगाने आपण नक्कीच हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. नक्की जास्तीत जास्त कमेंट्स करा, आपले मत त्या ठिकाणी सांगा. जर मी सांगितलेलं काही चुकीचं असेल ते सांगा, मी जे बरोबर आहे ते देखील सांगा. आम्ही काही चुकत असेल तर आम्ही आणखी करेक्शन करू, ओके, त्याच्यामध्ये काही हरकत नाही. परंतु ज्या बाबी चुकीच्या काही लोकांची प्रोपगंडाच्या आधारे जे काही चालू आहे तर असा कोणताही प्रोपगंडा या ठिकाणी यशस्वी होऊ देणार नाही हे या ठिकाणी मी त्या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो, जाहीरपणे सांगतो आणि थांबतो. नक्की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा हे जाहीर आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद.